तर नमस्कार मित्रांनो, अनु सोकर या युट्यूब चॅनलवर आपलं मी आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, अशा आज निसर्गरम्य ठिकाणी आलोय. तुम्हाला मी एकदा दाखवतो. तर म्हणजे आजचं लोकेशन आहे घाटकोपर फटवाडीमध्ये खंडोबा टेकडी. तर मित्रांनो, माझ्यासोबत आलाय तो नयन, तो बघा खाली मित्रांनो तो चालत आलाय. तर त्याला खूप दम लागलाय. तर मित्रांनो, जास्त न वेळ घालवता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर चला. तर मित्रांनो, इकडे ना वारा खूप आहे. तर आता आम्ही पुढे चालतोय. मागे तो नयन नयन छत्री घेऊन आलाय, पण आज काय पावसाचं वातावरण दिसत नाही. आज मात्र निसर्गाने ऊनच आणलंय. काय मग नयन? नयन, हा, कधी इकडे आलेलास काय? नाही पहिल्यांदाच येतोय ह्या बाजूला. नयन तर पहिल्यांदा येतोय. मी तर 3-4 वेळेला आलो असेल. फक्त मित्रांनो, खालून येता वेळेला ना पायऱ्या आहेत, तर त्यांना चढता वेळेला खूप दम लागतो. मला वाटतं नयन तरी ना 5-6 वेळेला तरी बसला असेल ना. हो, पाच सहा. मग कसा वाटला एक्सपिरियन्स जरा? एवढा मस्त गार हवा ह्या बाजूला, असं वाटतं इकडेच राहावा आणि इकडेच झोपावा. मित्रांनो, नयन छत्री घेऊन आलाय, पण आज काय पाऊस काय हजेरी लावणार नाही असं वाटतंय. काय नयन, बरोबर ना? सध्या ऊनच पडलं इकडे ह्या बाजूला. तर त्यानं पुढचा लोकेशन बघा किती भारी वाटतंय. जसं काय आपण ना गावीच फिरतोय. तुम्हाला मी आज मित्रांनो ना वेगवेगळे व्ह्यू पॉइंट दाखवणार आहे, किंवा इकडे असाच डेली ब्लॉग आहे. मित्रांनो बघा पुढे काय लोकेशन भारी आहे. इथे ना फोटो वगैरे काढण्याची खूप मस्त जागा वाटते. बघा मित्रांनो, पाठी नयन बसलाय. ही मला वाटतं ना 10वी किंवा 11वी याची वेळ असेल. हा मागे बसलाय. हा बघा, दाखवतो. तर मित्रांनो, खूप मस्त अशी जागा आहे. तर मित्रांनो, इकडे बघूया. तर मित्रांनो ना, इकडे मला वाटत नाही की गावसारखी रानभाज्या वगैरे असतील तर तुम्हाला या व्हिडिओत मी तुम्हाला नक्की दाखवेन. हे बघा, सेम असं वाटतंय की गावी आलोय. मित्रांनो, नयनला एवढा दम लागला की नयन अजून मागेच बसलाय. अजून काय उठायचं नाव घेत नाही. निसर्गरम्य वातावरण, असं वाटतं की गावी चाललोय मी फिरायला. एवढा एकसारखा हे होतो काय रे, दमतोस? हा, पहिल्यासारखा. बघा मित्रांनो, काय वातावरण दिसतंय पुढे. मला वाटतंय ना ही छत्री मला वाटते नको आणायला पाहिजे होती, पण घरी असले पाऊस धरला होता ना एवढा. तर मित्रांनो ना, इकडे यायचा हा अचानक प्लॅन ठरलाय. तर नयननी मला कॉल केला. तर मला बोलतो की चल आपण जरा खंडोबा टेकडी फिरून येऊया. मी कधी फिरलोय नाही, तर बोललो चल जाऊया. तर मित्रांनो ना, आता सकाळचे वाजले 11:30. नयन, कसं वाटतंय मग इकडे येऊन? मस्त ना एकदम. एकदम कसं म्हणजे गावसारखी फिलिंग ना. गावसारखी फिलिंग. असं वाटतं की बाईक वगैरे घेऊन आलो असतो, मस्त की फिरलास या बाजूला. हे काहीतरी येऊन जा. रानभाजी पण असेल ना ह्या बाजूला. तेच मी पण बघतोय, पण कुठे ना रानभाजी तर दिसत तर नाही.
दिसली तर आपण ह्या व्हिडिओद्वारे नक्की दाखवू. तर मित्रांनो तुम्हाला ना आता मी एअरपोर्ट दाखवतो, तर बघूया तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतो काय. मित्रांनो तुम्हाला जर दिसला नसेल तर तुम्हाला पुढे एक पॉईंट आहे, तिथून तुम्हाला मी नक्की दाखवेन ना. तुम्हाला तिथून वरतून तुम्हाला एअरपोर्ट दिसला असेल तर आता मी ना चांगलासा व्ह्यू दाखवतो. तिथून एअरपोर्ट क्लिअर दिसतो. चल येशील का वरती. वारावर तर लागतोय. मला ना व्ह्यू दाखवतो थांबा. हे आपलं 2 नंबरचं घाटकोपऱ्यातलं ग्राउंड आहे, मैदान. आणि ते तिकडं एअरपोर्ट आहे. तिकडे कसा जातो पण त्या बाजूला एअरपोर्ट इकडे आहे ना आपला. आहे ते उतरतो ना, उतरून मग ते तिकडून एक उडतो. म्हणजे ते नावाला 5-5 मिनिटांनी येतात ते परत एकसारखे. पण बघ ना कशी लागले एकदम पूर्ण एकदम गाड्या दाखवतो, स्क्रीन दाखवतो मला. त्या पद्धतीने आपल्याला लागलेत ना विमानात. मस्त वाटतं एकदम नगारा वगैरे. तो पाठून विमान येतं मित्रांनो, ते बघा. तो त्या बाजूला राहतो, तिकडे त्या बाजूला राहतो. असं वाटतं की आपल्या त्या बाजूला राहतो, त्या बाजूला जायचं ते एअरपोर्टला येतो डायरेक्ट. मित्रांनो मला ना गावासारखी एक ना फुलं दिसले, दाखवतो तुम्हाला थांबा. तर मित्रांनो तुम्हाला जरा मी क्लोज मध्ये जरा हे दाखवतो, फुलं दाखवतो. जर कोणाला जर ह्या फुलांची जर नाव माहिती असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील येणारा चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर चला